खेड तालुक्यातील भोसले घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे। मुंबई गोवा महामार्गावर कोकण दर्शन करून मुंबईत परत येणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा एक भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेला नाहीये। मुंबईच्या दिशेने जाणारी ही टेम्पो ट्रॅव्हल्स बस भोसले घाट उतरत असताना ब्रेक फेल झाले आणि हा अपघात झालाय। त्यामुळे बसनं समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोराची धडक दिली आणि यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय। या अपघातामध्ये कार महामार्गालगतच्या खड्ड्यामध्ये जाण्यापासून थोडक्यात बचावली। जर ती खड्ड्यामध्ये गेली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता होती। सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून दोन्ही वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय। हा अपघात 26 एप्रिलला साधारणतः 9 ते 9:30च्या दरम्यान झालेला आहे। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि सोबतच कशिडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केलेली आहे। आता वाहतूक ही सुरू आहे। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।